आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत IIHT सन 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी 3 वर्षीय हातमाग आणि वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या डिप्लोमा इन हँडलूम अँड टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी प्रथम सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांकडून 10 जून 2026 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना, पात्रता निकष तसेच इतर आवश्यक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग प्रशासकीय इमारत क्रमांक 2, 8वा माळा, बी विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाद्वारे करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षांमध्ये मनपाच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता यादीतील पहिल्या 3 विद्यार्थ्यांचा मनपाच्या मुख्यालयात महापौर, उपमहापौर आणि सत्ता पक्षनेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आयुष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सत्ता पक्षनेते नरेंद्र बोरकर यांनी मनपातर्फे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बी-बियाणे आणि खतनिविष्ठांची कमतरता पडू नये याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज उमरेड इथं आढावा बैठकीत दिले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी, कृषी अधिकारी यांनी दक्षता घेऊन वेळोवेळी खत विक्रेत्या आस्थापनांना भेटी देऊन पाहणी करण्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन 31 मे ते 7 जूनपर्यंत नागपूर शहरात करण्यात आले आहे. देशातील पहिला जमिनी स्तरावरील बहुविध प्रकारचा क्रीडा उपक्रम म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते. यंदा स्पर्धा केवळ नागपूर शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईट्समध्ये खेळवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असून काही स्पर्धा सकाळच्या वेळेत होणार आहेत. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू झाला. दरम्यान शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत दिल्ली कॅपिटल्सचे 11 षटकात 5 गडी बाद केले होते. तोपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने 90 धावा केल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.